आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या कामांसाठी घेतलेला हा निर्णय आहे। आणि विशेष करून मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने झपाट्याने विकास कामे होत आहेत त्याच पद्धतीने घाटकोपरमध्ये देखील होणे अपेक्षित आहे, म्हणून हा आलेला विचार आहे। आज या ठिकाणी आमच्या घाटकोपर तालुक्याचे आमदार माननीय पराग शाहजी यांच्या नेतृत्वामध्ये घाटकोपरमध्ये संघटनेचं त्या ठिकाणी त्यांचं काम जे चालू आहे त्या कामाच्याशी आपण देखील संघटित व्हायला पाहिजे असा विचार देखील माझ्या मनामध्ये आला, म्हणून हा घेतलेला कालपर्यंत तिकडे बैठकीत होतात। मात्र तोपर्यंत वाटलं नव्हतं का की आज खरं तर उमेदवारी भरायला फक्त 40च राहिले, तेव्हा अगोदर तुम्हाला हे सगळं माहीत पडलं? नाही, आता त्या पक्षात असताना अपेक्षित तसा प्रतिसाद जो आहे तो त्या सगळ्या चर्चेमध्ये आला नाही, किंवा आपल्या संघटनेमध्ये असणारी आपली जी लोक आहेत त्यांना कुठेतरी आपण न्याय देऊ शकलो नाही, ही पण एक बाजू राहिली। आणि म्हणून ह्या असे अनेक असे विषय आहेत की ज्या कारणास्तव हा निर्णय मला घ्यावा लागला आहे। तुमच्या सोबत आणखी काही राष्ट्रवादीतून मोठे चेहरे आता प्रवेश करू शकतात का? नाही, आम्हाला माहिती नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक जण तुम्ही खरं तर संघर्ष केलेला आहात, भाजपच्या विरोधात देखील रस्त्यावर अनेकदा उतरलेला आहात, आज स्वतः भाजपमध्ये तुम्ही पक्षप्रवेश केलेला आहात, नेमकं काय वाटतंय? बघा, आम्ही शेवटी राजकारण जे करतो हे विकासासाठी करतो। आपला मतदारसंघ त्या ठिकाणी विकसित व्हावा आणि त्याचबरोबर आपल्या मतदारसंघामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना अपेक्षित होणारी कामं जी आहे ती झपाट्याने व्हावे यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्नशील असतो। पण अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या लोकांना अपेक्षित असणारं काम आम्ही जर देऊ शकत नसो, आणि आज गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सर्वांनाच ही गोष्ट मान्य करावी लागेल की ज्या पद्धतीने आज भाजपच्या माध्यमातून या शहराचा विकास होत आहे तर त्यामध्ये कुठेतरी आम्ही देखील त्यामध्ये संघटित व्हायला पाहिजे या विचाराने मतदारसंघातल्या लोकांचा विचार घेऊन आज हा निर्णय राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे का? कारण राष्ट्रवादीकडून पवारांवर टीका केली, त्यांच्यासोबतच पुण्यामध्ये सुद्धा युतीची चर्चा सुरू झालेली होती। दिशा कुठेतरी चुकले का शरद पवार गटाची? कार्यकर्ता जो आहे तो आपल्या नेत्याकडे व्यक्त होत असतो, आणि आपण व्यक्त होताना कुठेतरी जर आपल्याला असं वाटतंय की आपला नेता हे आपल्या विषयांकडे दुर्लक्षित करतो तर कधी ना कधी कार्यकर्ता कुठल्या तरी निर्णयावर येतो। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेते काल अजितदादांकडे ऑलरेडी गेले, तुम्ही इकडे आलात, एकतर मुळात भाजपकडे जाणं हा एक रणनीतीचा भाग होता। पूर्ण डॅमेज जे होते ते याच्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच दुसरीकडे काँग्रेस म्हणजे उबाठ आणि मनसेला सुद्धा मराठी वोट बँकवरचा हा फटका बसेल? नाही, ह्या विषयावर मी भाष्य करण्याऐवजी मला वाटते राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे। निवडणूक प्रक्रिया जी आहे आज 4 वर्षांनंतर या शहरात होत आहे। लोकप्रतिनिधी त्या वॉर्डामध्ये निवडून यावा, त्या वॉर्डाचा विकास व्हावा याच्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील आहेत। अशा परिस्थितीमध्ये ज्या पक्षांनी विकास कामांवरती जोर धरलेला आहे, ज्यांना लोकांच्या ह्या सर्व कामांची ठिकाणी आवर्जून काळजी घ्यावीशी वाटते, अशा पक्षाशी आपण संलग्न होऊन काम करायला पाहिजे किंवा अशा पक्षामध्ये आपण प्रवेश करून काम करायला पाहिजे, हा माझा विचार आहे। तीच भीती होती का मनामध्ये, जर राष्ट्रवादीपासून जर उमेदवारी मिळाली असती तर निवडून येणं शक्य झालं नसतं, त्यामुळे भाजपमध्ये आलात? नाही, तसं काही नाही आहे। पण त्याचबरोबर मी आपल्याला सांगू इच्छिते की ज्या पद्धतीने विकास कामं या शहरात व्हायला लागलेली आहेत तर त्याला लोकांचा कल आहे, लोकांनी ती गोष्ट स्वीकारलेली आहे आणि म्हणून मी देखील स्वीकारलेली आहे। चालेल, धन्यवाद। हिंदी